पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे। आता कुठल्याही क्षणी पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते। पोलीस भरतीच्या हालचालीला वेग आला आहे। नागपूर पोलीस विभागाकडून भरतीसाठी गृह विभागाला प्रस्ताव सुद्धा पाठवला गेला आहे। सध्या पोलीस दलात अनेक रिक्त पदे आहे, याचा परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर पडत आहे। त्या अनुषंगाने भरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी, यावर राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे। सध्या नागपूर शहरात आवश्यक पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागातील पदांसाठी पोलीस अधीक्षकांनी गृह विभागाला प्रस्ताव पाठवल्याची माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर या खंडपीठाला दिली आहे। आता यावरून स्पष्ट झालं आहे की पोलीस भरती निघणार 100%। आता पोलीस भरती निघाली ती म्हणजे फक्त नागपूरसाठी मर्यादित नसणार आहे। तुम्हाला माहीतच आहे, एकदा का पोलीस भरती निघाली की सर्व राज्यात सर्व जिल्ह्यासाठी निघत असते। त्यामुळे आता तुम्ही जोरात तयारी करू शकता। या प्रस्तावावर काय निर्णय घेतला याबाबत 2 आठवड्यांमध्ये माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गृह विभागाच्या सचिवांना दिले आहे। आता न्यायालयाने आदेश दिले म्हणल्यावर गृह विभागाचा सचिव लवकरच काहीतरी निर्णय घेऊन उच्च न्यायालयाकडे कळवणारच आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वतःहून फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे। या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली। मागील सुनावणी दरम्यान वाहतूक समस्या सोडवण्यासाठी वाहतूक शाखेतील मनुष्यबळ पुरेसे आहे का याची माहिती सादर करावी। ते नसल्यास न्यायालय आवश्यक त्या जागा भरण्याबाबत राज्य सरकारचे उत्तरही मागू शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते। त्यानुसार मध्यंतरी पोलीस आयुक्तांनी शपथपत्र सादर करीत माहिती दिली होती। त्यानुसार 447 पदे मंजूर असूनही ती रिक्त आहे। तसेच नवीन पदे 391 हे फक्त नागपूर विभागासाठी आहे। 391 पदे निर्माण करून ती भरायची आहे। त्यामुळे आज नागपूर शहराला एकूण 838 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याची गरज असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे। ग्रामीण पोलीस दलाच्या अनुषंगानेही उच्च न्यायालयाने ही माहिती मागवली होती। त्यानुसार राज्य शासनाने न्यायालयाला प्रस्तावाबाबत माहिती दिली आहे। तर मित्रांनो, ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे की लवकरच पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे। आणि जशी भरतीविषयी काही माहिती येईल मी लगेच व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर टाकणार आहोत। आणि मी नेहमीच सविस्तर आणि थोडक्या शब्दात महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।